हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते
भगवते वासुदेवाय नमो नमः। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम 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 जय राम जय जय राजाधिराज रामचंद्र भगवान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान शिलोन्यास वृत्तीच्या एका गृहस्थानं सिद्ध पुरुषांना संवाद विचारला. कोण सांगताय? भीष्म पितामह धर्मराजाला. आपल्या घरी एक सिद्ध मुनी आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना प्रश्न विचारला. महाराज, आश्रम, पर्वत आणि नद्या या पुण्यदायी आहे हे माहिती आहे, पण का पुण्यदायी आहे याचं कारण समजलेलं नाही. तेव्हा सिद्धांनी सांगितलं, हे ब्राह्मणा, देश, जनपद, आश्रम आणि पर्वत हे पुण्याच्या दृष्टीनं सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्यांच्यामध्ये ज्या नद्या वाहतात, ज्या पर्वतातून आणि पर्वतांच्या मध्ये नद्या वाहतात, त्या नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगाजी आहे. आता बद्रीनाथ केदारनाथ बंद झालं, पण जोशीमठ आणि उखीमठ इथपर्यंत यात्रा तुम्हाला आता करता येतील. तिकडचे आलेले बद्रीनारायण इथे ठेवलेले आहे, म्हणजे हिवाळ्यामध्ये सुद्धा बद्रीनारायणाचं दर्शन होईल. आजपासून सुरू झालं. त्या मठातून म्हणजे मंदिरातून देव इकडे येतात. आतापर्यंत दर्शन देत नव्हते, पण सुधारणा झाल्यामुळे तिथेपर्यंत आपल्याला अक्षय तृतीयेपर्यंत दर्शन करता येईल. म्हणजे ज्या लोकांना पूर्ण बद्रीनाथ किंवा केदारनाथ जाता येत नाही, शरीर प्रकृतीच्या निमित्तानं, त्यांना आता या 6 महिन्यात इथे दर्शन होईल. म्हणजे तिथपर्यंत गाड्या जातील आणि तुम्हाला दर्शन होईल. काय केलं? उत्तरांचलाने व्यवहार वाढवला. म्हणून मंदिरं आणि देवस्थानं आणि आश्रम हे व्यापाऱ्यांच्या हातात जायला, तिथे व्यापार सुरू होतात. मठामध्ये स्वाध्याय करायचा आणि एखादा कार्यक्रम जेवायचा ठेवायचा, म्हणजे लोक जास्त येतील आणि तिथे जाहीर करायचं. एक जमीन जागा दिली, एक गाय दत्तक घेतली, एक माणूस अमुक केला की. धर्माच्या ठिकाणी पुण्याऐवजी व्यापार जेव्हा येतो तेव्हा धर्माचं बळ कमी होतं. वर्षातून एकदा उत्सव करताना मग परत कशाला? तर या पर्वतांमधून वाहणारी गंगा सगळ्यात श्रेष्ठ. बस, सगळ्या नद्यांमध्ये श्रेष्ठ असेल तर गंगा, कारण ती जीवनाला उत्तम गती प्राप्त करून देणारी आहे. म्हणून गंगा नदीच्या जवळ ब्रह्मचर्य पाळून यज्ञ, त्याग आणि जप या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. ज्या देहधाऱ्यांनी आपलं शरीर गंगाजलाच्या पाण्यानं भिजवलं, त्याच्या मरणानंतर सगळे हाडं स्वर्ग लोकामध्ये जातात, ते परत खाली येत नाही.
म्हणून गंगा आणि यमुना किनारे असलेले पंडे बडवे या विश्वासावर जीवनात कसंही वागतात. पण चांगलं वागल्याशिवाय गंगा आणि यमुना ह्या तुमचा उद्धार करणाऱ्यांनी हा मुद्दा समजला पाहिजे. ते म्हणता आहे हमारी गंगा मैया, ते म्हणता आहे हमारी यमुना मैया. कारण शास्त्राचा आणि ग्रंथाचा पुरावा घेऊन उच्छृंखल वृत्ती येते आणि उच्छृंखल वृत्ती ही परमार्थात घातक आहे. चंचल वृत्ती सुद्धा परमार्थात घातक आहे. हे खरं का ते खरं, ते खरं का ते खरं. ज्या वेळेला आपली उच्छृंखल वृत्ती कमी होईल आणि कर्तव्य बुद्धीने जगता येईल, त्यावेळेस झालेलं गंगा स्नान, त्यावेळेस झालेलं पर्वताचं दर्शन आणि त्या नदीने श्रेष्ठ आश्रमामध्ये गेल्यानंतरचं फळ मिळतं, नाहीतर मिळत नाही. एक पूर्वी म्हण होती, बटाला दिली वस्त्री भट हातपाय. आता तुम्हाला दुकानाला जागा दिली तर तुम्ही ते सगळे भांडे बाहेर ठेवता, शो करता आणि पुन्हा त्याच्यावर एक प्लाऊडचं छत करतात आणि त्याच्या पुढे तुमचे मान आले. तर तुम्हाला सुद्धा वस्त्री दिल्यावर तुम्ही हातपाय पसरायला लागले का नाही. पण हे तुम्हाला कोणी समजवत नाही ना, करायचं नाही. आता या रस्त्याने जर कोणाला फुटपाथावर ते पाहते म्हातारी, ती सगळी तिथे घाण करते, पण कोणीही जाता येता बोलत नाही. त्या ते लोक ऐकणार नाही. ते डंडे के देव बातों से नहीं मानेंगे. डंडे के देव. तो एक म्हातारा भीक मागायला तिथे बसतो ना, हळूहळू या बाकार बसायला लागला तो. त्यांना बोलावं लागेल तुम्हाला, नाही तर ते बरं इकडे तोंड करत नाही, तो तिकडे तोंड करतो. या बाकावर बसलेलं असतं सगळे मानव. अरे आम्हाला लक्ष ठेवावं लागतो, कोण कसं आहे, कसं बसलाय, काय बसलाय, तो कोणत्या हेतूने बसलाय. म्हणजे आमच्या नजरेमध्ये दृष्टीदोष फार येतो. हे लक्षात आलं पाहिजे. हे कारण धर्म ठिकाण आहे. काय ठिकाण कशाचं आहे, धर्माचं आहे. म्हणून आता एक बाई उद्या दुसरा माणूस तिथे पथारी टाकेल आणि परिसर अपवित्र होईल, असं आहे. म्हणून मेल्यानंतर ज्या गंगेमध्ये जे लोक हाडं टाकतील, आता काय सांगितलंय, त्यांचा जगाचा उद्धार होतो. मग काशीला टाका, प्रयागला टाका का हरिद्वारला टाका, हे 3 ठिकाणं शंकराच्या आधिपत्याप्रमाणे काशी हे पवित्र, योग प्रयागराज ब्रह्मा विष्णू यांच्या युगाने, हरिद्वार म्हणजे शुद्ध सप्त ऋषींच्या याच्यात आली आहे. म्हणून इथे हाडं पडले म्हणजे त्या जीवाची शुद्धी झालं असं समजायचं. त्या जीवाची शुद्धी झाली असं समजायचं. मेल्यानंतर या पृथ्वीवरचा निवास सोडून त्यांना स्वर्गवास प्राप्त होतो. अशी ती गंगा अत्यंत पवित्र आहे. पापकर्माची अवस्था गंगा नाश करते. गंगेच्या सेवनानं म्हणजे गंगेचं पाणी पिल्यानंतर उत्तम गती प्राप्त होते. पण तुम्ही तिथे असले तर तुमच्या शरीरात गंगेचं पाणी जाणारच आहे. तुम्ही चांगले वागा अथवा वाईट वागा, ते जल तुमच्या शरीरात जाईल. पण तुमची नीती आणि गंगा या दोघांचं तुम्हाला मिश्रण करावं लागेल. तुम्ही जर नीतीने वापरली तर गंगेचं फक्त जल आहे. गंगेला जलच म्हणावं लागतं, पाणी म्हणून चालत नाही.
पाणी हा दर्जा खालचा आहे आणि जल हा संस्कृत शब्द असून जल हे देवतेचं स्थान आहे, म्हणून गंगेला जल म्हणतात. जलामध्ये मच्छी, कुर्मी, वाराही, चामुंडी या देवता आहे. या जलामध्ये वास करतात आणि या जलाला शुद्ध करतात. मच्छी, कुर्मी, वाराही ह्या पाण्याला शुद्ध करतात, त्या शुद्ध करतात म्हणून त्या देवता झाल्या. मग ते जर पाणी ते जीव शुद्ध करतात तर आपण त्या ठिकाणी शुद्ध आचरण केल्याशिवाय आपली शुद्धी होणार नाही. म्हणून गंगाजीचं सेवन करावं, उत्तम गती प्राप्त होते. गंगेच्या पवित्र जलानं स्नान केल्यानं अंतःकरणावर चांगला परिणाम होतो. चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार. पण आम्ही गंगेत अस्थी टाकून आलो आई वडिलांच्या, असं म्हटलं की लोक म्हणतात अरे बापरे. म्हणजेच काय झालं, एकदा तुम्ही निवांत झाले. मी गया श्राद्ध करून आलो, निवांत झाले. पण गया श्राद्धाला तुमची श्रद्धा, तुमचं द्रव्य हे शुद्ध असायला हवं. हे शुद्ध असायला हवं. ते जर शुद्ध नसलं, आता कलियुगामध्ये लोक सगळ्याचं नियम पाळतात पण अशुद्ध द्रव्याचा नियम पाळायला कोणी तयारच नाही. अशुद्ध द्रव्याचं फळ हे मिळतच नाही. शुद्ध द्रव्याचं फळ मिळतं. सकाळीच मी सांगितलं, लाकूड तोड्यानं देवाला सोन्याची कुऱ्हाड माझी नाही आहे, चांदीची माझी नाही आहे, तांब्याची माझी, लोखंडाची माझी आहे, या माझ्या नाही. कारण का माझ्या नाही, तर ज्याच्याने मी लाकूड तोडतो ते माझं आहे. देवाने प्रसन्न होऊन 4 कुऱ्हाडी बक्षीस दिल्या. पण लाकूड कशाने तोडलं त्याने? पुन्हा आपल्याच कुऱ्हाडीनं. आपणच आपल्या कुऱ्हाडीनं आपल्यावर घात करून घेतो. लग्नामध्ये काय उडवायला सांगितलंय? दारू गोळा कुंब्याचा. तुम्ही आता गोळ्या मारायला लागले. काल एका लग्नात 2 लोकांना गोळ्या लागून यायला, कारण तो गोळी रिवार मेरे पास आहे, तो दारू. आता उत्तर प्रदेशमध्ये असा कायदा करावा लागणार पुढे की लग्नात गोळीबार करता येणार. तुम्ही आमच्या हक्कावर गदा ठेवली, आरोप होती. माता राजाने जर कडक नियम केला की चालणारच नाही, तर राजाला तुम्ही पाडून टाकाल. असं तर हे जे आपल्याला नियम दिलेले आहेत, त्या नियमाचं पालन करून केलं आपण तर आपलं कार्य चांगलं होतं. म्हणून नित्यनेमी प्राणी ते दुर्लभ. जे नित्यनेम पाळतील ते दुर्लभ आहे. परवा मी तुम्हाला सांगितलं की मी गेल्यानंतर निरोप तू रामाला देऊन यायचा, असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्या पत्नीला किती स्थिर केलं. आपण काय उलट आपण काय करतो की माझ्या मागे तुझं कसं होईल, तुला कोण सांभाळेल, तुला कोण, असं रडत बसतो. किंवा बाई म्हणजे तुमच्या मागे कसं होईल, काय होईल. जाणाऱ्याची हिंमत खचवली जाते, राहणाऱ्याची खचवली जाते. जाताना सांगायचं की मी चाललो, आपण इतक्या दिवस एकत्र राहिलो. आत्ताच मी सांगितलं त्यांना की तू निवांत राहा, मी चांगलं वागेल. म्हणजे जाणारा माझी काळजी करू नको, मी माझी काळजी स्वतः घेईल, कोणाच्या भरोशावर राहणार. जाणारी बाई निवांत. याला ज्ञान म्हणत आहे. कारण जीव जरी, शरीर जरी गेलं तरी वासना मात्र राहते. आपल्याला जेव्हा स्मरण येतं गेलेल्या जीवाचं, तर चांगल्या गुणाचं स्मरण नाही. आमचे वडील फार कडक होते, स्मरण आलं तुम्हाला, स्मरण येतं तेव्हा. पण जर गंगेमध्ये तुम्हाला समर्पण केलं तर कोणी स्मरण केल्यावर सुद्धा जीव इकडे येत नाही, तो गंगा पार जातो.
म्हणून पिंड हे गंगेत विसर्जन करावे. पूर्वी लोक गरीब होते तरी तापीवरच कर्मांतर करायला जायचे, नदीवरच. कारण जलाशयामध्ये शुद्धी आहे, जलाशयामध्ये शुद्धी आहे. जल आपो नारायण हरी. जल कोण आहे? नारायण. त्या काशीला त्या नावाड्याला 50 का 100 रुपये घेत होतो एका माणसाला पिंड टाकायला. नाही, मी त्याला म्हटलं 150 घे, पण अर्ध्या गंगेत चाल. कारण इकडे तुमच्या नावा चालतात, पिंडाला नाव लागेल, पैसे जातील, पण मध्य विसर्जन झालं पाहिजे. कारण मधले ते जीव आहे ते वेगळे आहे आणि काठावरचे जीव वेगळे. काठावरचे जीव जे अल्प आहे आणि मध्ये मोठे जीव राहतात. मधले मोठे जीव रात्री काठाकडे येतात आणि असलेले आपले जे जीव आहे लहान लहान त्यांना सांभाळतात. दुपारी मात्र ते गंगेच्या मध्ये जातात, कारण त्यांना धरणारे. आता तर नावा बोटी आहे, मध्ये जाऊन सुद्धा जाळं टाकतात. तर ते जीव वाचवण्याकरता मध्ये गेलेले असतात. म्हणून अशा मोठ्या माणसांना, मोठ्या प्राण्यांना ते पिंड मिळाले की ते पटकन भक्षण करतात. पिंडाची सुद्धा व्यवस्था नीट झाली पाहिजे. आता हे नारायण नागपुरात ट्रॅक्टर पिंड पडलेले असतात त्र्यंबकेश्वरला. कारण कोणी कोणालाही सांगतं, काही पाठवतं. कर्म करणाऱ्याचा व्यवसाय, कर्म करणाऱ्याचं हे असलं तर त्या व्यवसायाचं त्याला फळ मिळेल. त्याने पथ्य पाळलं पाहिजे. जोपर्यंत जीव पथ्य पाळत नाही तोपर्यंत कर्म यथासांग घडत नाही, आणि यथासांग घडत नाही त्यामुळे तो जीव मुक्त होऊ शकत नाही. धुंदुकाल विमान आलं, गोकर्णानं 1 महिना भागवत केलं, तेव्हा भगवान प्रगट झाले आणि गोकर्णाच्या बुद्धीत सांगितलं, तुला विमान येणार नाही, तुम्हाला जो मार्ग दिलाय त्या मार्गाने या. कथेची महती वाढवली, पण गोकर्णाला समजून सांगितलं की जो मार्ग दिलाय वेदाने, मग वेद मार्ग मुनी पाळती, आणि म्हणून मुनींच्या मार्गाने आपण चालायचं आहे. जे जे मुनींनी सांगितलं ते करायचं. ते सगळं सांगितलेलं तुमच्या बुद्धीला पटेल असं नाही, कारण तुमची बुद्धी त्या अवस्थेत नाही आहे. मग जोपर्यंत आपल्या बुद्धीला अवस्था येत नाही तोपर्यंत ती मार्गदर्शकांच्या आज्ञेत राहिली. उदाहरणार्थ आपण आपल्या गुरुला विचारलं की नाही जर हाडं गंगेत पडले तर काय होईल? गुरु म्हणतील गंगा नाही असं ठिकाण नको मला. गंगा नाही असं ठिकाण दाखवून दे. तुला फक्त तिथेच गंगा दिसते आहे, पण गंगा तुझ्याजवळ सुद्धा आहे. राम नाम कथा गंगा पावन करी जगा. याचं उत्तर नरसिंह मेहत्याच्या चरित्रात आहे, नामदेव महाराजांच्या चरित्रात आहे. यांनी यांच्या पूर्वजाचे पिंड ठेवले विष्णुपदावर, आणि विष्णुपदावरच गंगा आहे. कारण गंगा निघाली कुठून? भगवान विष्णूच्या अंगठ्यावर. गयेला सुद्धा काय आहे? विष्णुपद आहे. मुद्द्याकडे लक्ष द्या. मग विष्णुपदावर पिंड ठेवले की जर गया येते, तर विष्णुपद नाही कुठे ते सांगा. जगात 3 पावलांनी पृथ्वी व्यापली. एका पावल्यानं पृथ्वी, दुसऱ्या पावलानं आकाश, आणि 3रं पाऊल नाही. मग जर पृथ्वीवर ठेवलं आहे
तो गयेला सुद्धा तेच पाऊल आहे, जळगावला सुद्धा त्यांच्या चरणानं ही पृथ्वी पावन. कारण एकूण 10 वेळा देव येऊन गेले या भूमीवर, पण ही भूमी सुद्धा तीच भूमी आहे. ही भावना होत नाही. भावना झाली हे काम झालं. मना पावना भावना धरी अंतरी सोड. मध्यम बुद्धीचे लोक सुद्धा हे असं प्रवचन ऐकून ते म्हणतात किती ज्ञान आहे. म्हणजे मध्यमाला समजतं त्याचं पुण्य आहे म्हणून, आणि उत्तम बसून ऐकतात तरी समजत नाही कारण पुण्य कमी आहे. पूर्व पुण्येनं यश वर्धते. ते हे घेऊन या हरिपाठ. नाही गुरुजीलाच माहिती आहे तो. तर पूर्व पुण्येनं वरपडतं. मग हे पुण्य मिळण्याकरता काय करायचं? आपल्याला हे सगळं अध्यात्माचं पुण्य मिळेल याकरता करायचं काय? तर तुकाराम महाराजांच्या हरिपाठामध्ये लिहिलं आहे. ते आता तुम्हाला प्रमाणाने सांगतो. परमात्मा गंगेमध्ये हाडं पडल्यानंतर हे स्वर्गामध्ये विराजमान होतात आणि यांच्या मागचं पापकर्म गंगा घेऊन येते. ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये आपण गंगेचं स्नान केलं की आपल्या अंगावर असलेलं पारसं गुण गंगेत चालले जातात. म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या आपल्या बाह्य शरीराचा मळ जातो आणि श्रद्धा ठेवून ही गंगा भगवंताच्या चरणाची आहे अशी भावना ठेवून केली की आतलंही पाप नष्ट होतं. आतलं पाप ज्ञानानं नष्ट होतं आणि बाहेरचं पाप जलानं नष्ट होतं. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करतात. काय म्हणतात? अयोध्या मथुरा काशी अवंतिका कांची हे द्वारका माया सत्य. म्हणजे द्वारावती आणि माया ह्या ज्या आहे या सत्य आहे. मोक्षपुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे. तिथे आहे ते आहे. पण आपण जरी जळगावला म्हटल्या तर उद्धरे स्मरण मात्रे. नित्य नित्य मनी हरी आठवावा तेनेची तरावा भव सिंधू. नित्यनेमान मनी हरी आठवला. तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा राहिला तो नेमा तोची धन्य. म्हणून यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तुंगभद्रा नर्मदा आठवावी वेळोवेळा नाही भय प्राणी असे. आता नर्मदेचं नुसतं नाव घेतलं तरी उद्धार आहे म्हणून आठवावी वेळोवेळा. जयाची संगती प्राण उद्धरती दर्शने होती मुक्त प्राय. तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव तेथे वासुदेव सर्व काळ. लक्षात आलं मुद्दा? दोन्ही मुद्दा. प्रातःकाळी नाम पवित्र घ्यावे तेने विसरावे जन्म मृत्यू. समर्थ म्हणतात प्रभाते मनी रामचिंतित जावा तरी. म्हणून नळ युधिष्ठिर जनक जनार्दन स्मरणेची धन्य होती प्राणी. न करा आळस नाम घेता वाचे नाही भय प्राणी असे. तुका म्हणे वाची गाईला गोविंद होईल परमानंद ऐका. असं हे सगळं अभंगामध्ये लिहिलं. मग आता असे जे लोक होत गेले त्यांचं स्मरण करा. काश्यप गौतम भारद्वाज अत्री ऋषी विश्वामित्र नाम थोर जामदग्नी मनी व शिष्ट वर्णिला तिन्ही लोकी झाला वद्य. ताप दैन्य होय थोर पुण्य उच्चारिता.
ताप आणि पाप यांचं नावं उच्चारलं या ऋषी लोकांचे जातात. तुका म्हणे ऐसे उच्चारिता वाणी तेने अंतःकरणी सुखी होय. आता सती सांगितल्या, अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी मुख्य मंदोदरी प्रतिवता नाम घेता त्यांची वाणी पवित्र होय. होय कुळगोत्र उद्धरण संकल्प विकल्प जाती सोडून. यांचं नाव घेतल्यावर तुमच्या मनातले संकल्प निघून जातात. वाचे हरी हरी उच्चारावे नाही बद्धकता या संसाराची. अभंग हरिपाठ बघा तुम्ही कसा आहे. म्हणून ते म्हणतात, गंगेच्या सेवनानं उत्तम गती पात्र. गंगेचे पवित्र जल स्नान केले असताना अंतःकरण शुद्ध होते आणि पुरुषाची पुण्याची वृद्धी होते. आपलं जे पुण्य आहे ते वाढत जातं गंगा स्नानाने. म्हणून लोक हरिद्वारची यात्रा नेहमी करतात, कारण ते हरीचं दार आहे. गंगे कल्याणमय जल वंचिती. चांदणी रात्री पुष्पहीन वृक्ष सुद्धा शोभा न घेते. ज्याला फुलं नाही त्याला शोभा नाही येत, पण ज्या झाडांवर फुलं आहे ते चांदण्या रात्री आणखी शोभून दिसतात. लक्ष त्याच्यावरच जाईल. पारिजात फुलला आहे, गुलाब फुलला आहे आणि त्या पौर्णिमेच्या चंद्राचा गुण त्यांच्यात येईल आणि ते तुमचं मन शुद्ध करेल. आणि एकदा मन शुद्ध झालं की मग गंगा तुमच्याजवळ आहे. मन चंगा तो काठोट में गंगा, मन नहीं चंगा तो नाशिक में भी नहीं गंगा. म्हणून तीर्थयात्रेला गेल्यावर आधी गंगेचं स्नान, मग नातेवाईकाच्या घरी. तिकडचं खाऊन आल्यावर ते काय म्हणतात, आमच्याकडे तर पाणी येतं. झालं, त्यांनी केला तुमचा खटेराव. ते असे बोडे असतात. पोरीच्या घरी झाले बोडे. आणि गंगा आंघोळ करून गेले तर असं देवाला तुम्ही बस बाई बस बस तुला पाहूनच भेटून मन भरलं बस. खाणार नाही तुम्ही आंघोळ करून गेले तर, कारण ती गंगेची थोरवी असं. पण आपल्याला थोरवी कोणाची राहते, हा 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 हा. नाशिक म्हटलं की खतखत 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 खतखत. मग पवित्रची होय देह त्याचा. मग तिथे हरीला आठवलं पाहिजे. आता पोरं गेले ना मागच्या, त्यांना म्हटलं कोणाने धर्मशाळा विकत घ्या तिथे राहा. ते म्हणतील काय आता हे 4 दिवस यांना जेव घालायचं असं येईलच मनात. धर्मशाळात राहा म्हणून तिचे नाव धर्मशाळात ठेवले. पण आपण रेस्टॉरंट टंट टंट असं आहे. ही महती आहे. म्हणून गंगा कल्याण करणारी आहे. सूर्याविना आकाशाची शोभा नाही, चंद्राविना आकाशाची शोभा नाही, तसे गंगे विना देशाची शोभा. जिस देश में गंगा बहती है उस देश के हम रहने वाले हैं. काय विशेष आहे. हा बिस्मिल्ला आहे ना, याला अमेरिकेनं बोलवलं होतं. गेला तो वाजवायला, तुम यहाँ रह जाओ. बोले नहीं, बोले तुम मेरे को गंगा का जल कहाँ देंगे, तुम्हारे यहाँ थैंक्स है, मेरे को तो गंगा होना. तो रोज आंघोळ करून काशी विश्वेश्वराला उठवायचं. पहिली शहनाई त्याचीच असायची. पण विश्वास राहिला. आपल्या महाराजांसारखे अमेरिकेत आश्रमाला नाही गेला.
हे तर इकडे थोडे मोठे झाले की लगेच मला तर इंग्लंडचं बोलणं आहे, मला अमेरिकेचं बोलणं आहे, मला तिकडचं बोलणं आहे. गेले. बरेच लोकांना तिकडे देह ठेवावा लागला, इकडे नाही आला. आणायचं ठरलं तर विमान उड्डाण बनवलं. म्हणून गंगारहित जो देश आहे, सगळ्या गंगाचं जल तर्पण करायला उत्तम आहे. म्हणून स्नान करताना गंगेचं स्मरण आणि तर्पण करताना असं म्हणावं लागतं, गंगा दर्शनमणा गंगा जलम तस्मै स्वदाय नमः, इदम जलम तस्मै स्वदाय नमः. आपलं पाणी गिरण्याचं द्यायचं, पण कोणाचं नाव घ्यायचं? नाव घेतल्याने सुद्धा दुसरं जल गंगा होतं, इतकं गंगेचं. म्हणून आपल्या पूर्वजांनी गंगा ठेवलं होतं आंघोळीला. तुम्ही टप आणला, काय टॉप आहे तुम्ही, टप मोडून टाकले, मोडले ते. कोणाच्या भरोशाने? गोदावरीच्या भरोशाने. नाही, राहू दे, मी ह्याच्यातच आंघोळ करेल. माझ्या आईवडिलांचं गंगाळ, त्या निमित्ताने तोंड गंगाळात पाणी काढा. कोणाली तोंडात? आता बाईचं नाव गंगा असेल तर आणखी चांगलं, गंगा गंगाळात पाणी टाक. असं आहे ते. वाचे म्हणता गंगा गंगा, होय पाप भंगा. म्हणून गंगेचं जल तर्पणाला उत्तम, अत्यंत तृप्त होतात पितर. म्हणून आपण काय करतो, थोडं तांब्यात टाकून देतो. अधिक मनुष्य पवित्र होतो. या शरीराचं गंगेनं संशोधन होतं. 1000 चंद्रायण व्रत केल्याचं आचरण आणि गंगा जल प्यायल्याचं पुण्य वेगळं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ते हरिद्वारला समोर गंगा वाहते आणि तो म्हणतो बर्फाचं पाणी प्या. आणि म्हटलं होतं तू दे ना. त्या पाण्याला फक्त काय करावं लागतं, फडकं लावून प्यावं लागतं. हरिद्वारची गंगा जी आहे ना, ग्लासाला फडकं लावायचं आणि प्यायचं, म्हणजे बारीक कण जात नाही मातीची. परत वरतून आलेली असते ती खाळ 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 खाळ. माझ्याबरोबर एक विद्वान ब्राह्मण होता. आम्ही ऋषिकेशला स्नानाला गेलो. त्याला म्हटलं सगळं आपलं पूजेचं साहित्य टाकतो, गेला भस्म विसरून. तो म्हणे दादा भस्म नाही. म्हटलं आत्ता करून देतो. ते गंगेचे 2 दगडं घेतले आणि घासले, असं पांढरे स्वच्छ होते, लावलं. म्हणजे काय म्हटलं, जलमिती भस्म खलमिती भस्म. खल म्हणजे दगड, नाही काही वायुरिती भस्म. आपल्या दोन्ही हातामध्ये कोण येतो? प्राणवायू. तो घासायचा आणि तो लावायचा. जलमिती भस्मम खलमिती भस्मम वायुरिती भस्मम. तो म्हणे काय? म्हटलं मंत्र तू रोज म्हणतो. आमचा आळंदीचा गुरुजी होता माझ्याबरोबर. म्हणजे येतं अगर घास म्हटलं 2 दगडं, ते सगळे पांढरे स्वच्छ दगडं दिसतात वरतून, गोटे घासले तर खालं. नर्मदेवर गेल्यावर 2 गोटे घासा, पिंगट भस्म. जलमिती भस्मम खलमिती भस्मम वायुरिती भस्मम. आजारी वायूने स्नान करायचं. वायू स्नान, जलस्नान, अग्निस्नान. अग्नी पेटलाय, आम शेकून या, स्नान झालं. पण रोजच नाही करायचं. आपत्कालम, नाही तर यांना तर वैद्य सापडत नाही. खलमिती भस्मम, जलमिती भस्मम, वायुरिती भस्मम, खलमिती भस्मम. पादुकेजवळ चाल आहे. बरोबर देऊ का कोणाला?
म्हणून त्यावेळेस समानता 1000 युगापर्यंत सुद्धा गंगेचं महत्त्व कमी होणार नाही. गंगा स्नान करणाऱ्या पुरुषाची बरोबरी होत नाही यात संदेह नाही. मनुष्य 10,000 युगानंतर सुद्धा गंगेमध्ये जर स्नान केलं असेल तर ते त्याची उद्धाराची गती. इच्छानुसार गंगा तटावर निवास करणारे महात्मे अजून आहेत. म्हणून गंगाजल सगळं पाप भस्म करतं. म्हणून गंगेमध्ये बुडी मारल्यानंतर पाप नष्ट होतं, संसारी लोकांचं दुःख दूर होतं. संत म्हणतात गंगेचं स्नानही करा आणि गंगेचं नाव घ्या आणि त्या गंगेला देवाचं नाव जोडा. राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. सगळ्या जगाला पावन करते राम नाम कथा. कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम. श्रवण मंगलम, श्रवणानं मंगलता प्राप्त होते. गंगेला शरण गेलं पाहिजे, ती आपला उद्धार करते. जो सदा सर्वदा गंगामध्ये स्नान करतो तो नित्य मनुष्य इंद्रादिक देवा समान होतो. गंगेच्या स्नानानं माणसाजवळ विनय आणि सदाचार येतो आणि विनय सदाचारच गंगा बनून अमंगल गोष्ट काढून टाकतो. विनय आणि सदाचार काय करतो? आपल्या शरीरामध्ये असलेली अमंगलता काढतो. म्हणून ते म्हणतात देवतांना अमृत आणि पितरांना स्वतः, नागांना सुद्धा तृप्त करते. त्याप्रमाणे मनुष्याला तृप्ती पाहिजे असेल तर गंगाजल घ्यावं. जशी भूक मुलाला असते त्याप्रमाणे आई मुलाला जेव घालते. जशी भूक असेल, भूक नाही आहे भातच खाऊन घे एवढं सांगते आई. तशी गंगा आपली भूक तृप्त करते. म्हणून मोठमोठे महात्मा नेहमीच गंगा स्नानाला जात असतात. लोक म्हणतात काय करे नाही, ठीक, त्यांना माहिती आहे की याच्याने काय होतं, दिवसेंदिवस फरक पडत जात होता. ज्या मनुष्यानं गंगाच्या जलाने तृप्ती झालेली आहे त्याची भूक त्याच्या ताब्यात येते. हिमालयामध्ये पुढे गेल्यानंतर तहान भूक कमी लागते, कारण त्या जलामध्ये तृप्ती आहे. कमी खातो मनुष्य आणि संयमानं शेवटी तहान आणि भूक मिटून जाते. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी एक ओवी लिहिली आहे, आशा तृष्णेची करी कोंडी. जसं जसं आपण भगवंताचं नामस्मरण करत जातो तशी आशा आणि भूक कमी होऊन जाते. तृष्णा घालवी, कृष्णा घालवी माझी तृष्णा. कृष्णा माझी तृष्णा घालो. मनुष्याला गंगा जलाच्या योगानं तृप्ती येते आणि ब्रह्मलोक विष्णुलोक प्राप्त होतो. मनुष्यानं गंगेची माती मस्तकाला लावली म्हणजे मस्तकातलं पाप नष्ट होतं. पर्वताची माती, परवा याला तिरुपतीला आपल्या जळगावमधून काही स्त्रिया सेवा करायला जातात, तर त्यांना तिथे सेवा दिली असते जेवण वाढायची. तर ती एक भगिनी आली म्हणे, दादा मी रोज खाली उतरते आणि वरती जाते. म्हटलं काय बेटा का बरं? तुम्ही जे सांगितलं आहे म्हणे त्याची प्रॅक्टिस करते म्हणे की आपले हात आणि पाय ते याला लावले की पाप जातं. आता परवा दत्त जयंतीचा कार्यक्रम चालू होता आणि एक आमची मुलगी गणपतीच्या मागे बसली होती.
ती जाताना म्हणे मला आशीर्वाद द्या, तिला अस्थम्याचा त्रास आहे. काय पाहिजे तर म्हणे मी याला चालली गिरनारला, तो मला पायी चढायची ताकद मिळाली पाहिजे. म्हटलं तर त्याचं खमंग पडेल. नाही म्हणे तुम्ही सांगितलं नाही की पर्वताला हात लावले की पाप नष्ट होतं. तिला म्हटलं मी नाही सांगितलं, दत्ताने सांगितलं आहे. प्रदक्षिणा घातली की प्रदक्षिणाम पदे पदे. म्हणून मी खाली कोणाला सांगितलं खाली फिरू नको, रामाच्या जवळच फिर. कारण खाली चढ उतार आहे, गुडघ्याला धक्का बसला पंचायत होईल. म्हणजे ज्या रोज सोहळा होणार आहे त्या बंदच होऊन जातील. असं आहे. अनुकूलता आणि प्रतिकूलता. तर कोणाचा आश्रय घ्यायचा? अनुकूलतेचा. शरीराला तोप मिळालं पाहिजे हे तरुणपणी, म्हातारपणी गडबड करायची नाही. नाहीतर स्लिपिंग बरोबरीने करायची कोणाची. मग खाली फिरायचं असेल तर स्लीपर घालून फिर, कारण त्याला गेला नाही. म्हणून ते म्हणतात निर्मल स्वरूप प्राप्त होतं. गंगा माणसाला निर्मळ करते. सिद्ध मुनीने गंगेचं महत्त्व सांगितल्यावर शिरोन्वृत्तीच्या माणसानं सांगितलं की मला आता पर्वताचं महत्त्व सांगा. म्हणे पर्वत उद्या सीताराम 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 जय सीताराम. सीताराम सीताराम सीताराम.